नमस्कार, मी सुजय डहाके. श्यामच्याई या सिनेमाच्या निमित्ताने अमृता राव या मॅडमला भेटलो. तुम्ही सगळ्यांनी अमृता फिल्म्स हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. यावर इंटरेस्टिंग इंटरव्ह्यूज होतात, इन्साइट्स कळतात मराठी इंडस्ट्रीच्या. त्यामुळे सबस्क्राईब करा अमृता फिल्म्सला. Okay, roll camera, Rolling. roll sound, Sound rolling. and action. मित्रांनो, आज थोडा बदल झालाय. नेहमी मी माझ्या गेस्टना माझ्या घरी बोलवते आणि आम्ही गप्पा मारतो. आज जे माझे गेस्ट आहेत त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओत आमंत्रण केलंय. मराठी पहिल्या चित्रपटासाठी ज्याला रौप्य पदक मिळालं आणि नॅशनल अवॉर्ड मिळालं तो दिग्दर्शक सुजय डहाके. सुजय, खरंच मला तू बोलवलंस, मला खूप आनंद झाला. त्यामुळे मला तुझा हा सगळा स्टुडिओ बघायला मिळाला. ऍक्च्युली प्री प्रोडक्शन करताना आपलं झालं नव्हतं ते योग, पण म्हणून मी आतापर्यंत ते ठेवला होता सगळा अभ्यास. तो पद्धत अशी होती की जेव्हा ते इमेजेस तुम्ही तुमच्या समोर ठेवता तेव्हा सतत त्याची एक आठवण होत राहते की आपल्याला काय रिक्रिएट करायचंय. बरोबर. आणि मग त्यामुळे हे साधारण फिल्म स्कूलची सवय आहे ही सगळी. तुझ्या घरात तुझी आई डॉक्टर, तुझा भाऊ डॉक्टर, तुमची शेती, एवढं सगळं असं वातावरण असताना तू सायन्स साईडला न जाता किंवा डॉक्टर न होता तू या क्षेत्राकडे कसा काय आलास? मला कला या क्षेत्राची फार लहानपणापासूनच आवड. माझं चित्र ड्रॉइंग चांगलं होतं लहानपणी. कुठलीही गोष्टी घडवणं याच्यात फार आनंद व्हायचा. म्हणजे दिवाळीत किल्ला करायला मी पहिला. आजूबाजूला मला आठवतं पुण्यात खूप कन्स्ट्रक्शन चालली होती, तर वाळूचे ढीग येऊन पडायचे. तर मग त्या वाळूंमध्ये बोगदे करणं आणि एक अख्खी सिस्टम तयार करणं गाड्यांची की या बोगद्यातनं गेला. सो असे सगळे हे होते. आणि माझा प्रवास सुरू झाला सायन्स शिकायलाच. म्हणजे माझं सायन्समध्येच 11वी-12वी झाली. मला चांगले टक्के होते म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण मिळाली. पण 1 वर्ष इंजिनिअरिंग झाल्यावर मला असं जरा शंका यायला लागली की मी एक चांगला इंजिनियर होईल का मी आपलं काहीतरी सगळे करतायत म्हणून करायला निघालोय. सो मी असं जाऊन आई वडिलांना समोर बसून सांगितलं की मला बहुतेक नाही मजा येते याच्यामध्ये. मग ते म्हणाले, कशात मजा आहे मग? तर तेव्हाही सिनेमा नव्हता बरं का. तर असं वाटलं की आर्किटेक्ट होईन चांगला, कारण डिझायनिंग चांगलं होतं ना म्हणून. तर मग ते म्हणाले मग कर की आर्किटेक्ट हो मग. तर हे सगळं मग 1 वर्ष ऍक्च्युली गॅप घेतला आणि सगळा रिसर्च केला की मी कोण आहे, मला काय सांगायचंय, माझ्यात खरंच तेवढ्या कथा किंवा काय आहेत का सांगायला लोकांना. आणि मग असा विचार आला की मग मी आई वडिलांना पुन्हा सांगितलं की मी फिल्म मेकर होतो. ते म्हणाले सडनली हे काय म्हणजे फिल्म मेकर वगैरे. म्हटलं सगळ्या कलांचा ज्याच्यात वापर होऊ शकतो असं एकमेव क्षेत्र आहे ते. म्हणून मग मी ठरवलं की फिल्म मेकर व्हायचं. पण मग त्याच्यासाठी तू काय ट्रेनिंग वगैरे घेतलंस? तर मग हा जेव्हा निर्णय मी आई वडिलांना सांगितला तेव्हा माझे वडील म्हणाले की मग आता जर हे करणार असेल तर याच्यातलं सर्वोत्तम शिक्षण घ्यायचं आणि ते पूर्णत्वाकडे न्यायचं. म्हणजे पूर्ण शिकायचं, त्याचे जितके फॅसेट्स असतील वेगवेगळे ते सगळे शिकायचे. आणि तरच, कारण त्यांनी त्या पिढीने काय ऐकलं होतं की दिग्दर्शक कसा होतो तर तो कोणाकडे ते जातो, तो असिस्ट करतो, तो त्याला गुरु मानतो, तो त्याचा गंडा मानतो आणि मग कधीतरी एक 15 वर्ष स्ट्रगल करून आणि बेसिक सगळी कामं पहिल्यांदा कामं करून घेतो आणि मग कधीतरी तो 15 वर्षांनी तो डायरेक्टर तुम्हाला ब्रेक देतो. तर हेच सगळ्यांच्या कानावर. तर माझे वडील म्हणाले की शिक्षण जर घेतलंस तर तुला ते सगळे 15 वर्ष मायनस होऊन डायरेक्ट एंट्री मिळेल. आणि ते खूप महत्वाचं ठरलं. कारण बघा ना, म्हणजे मी शिक्षण घेऊन आलो आणि 23व्या वर्षी मी शाळा बनवला. पण शाळा चित्रपट कसा काय बनवलास? म्हणजे कोण तुझ्याकडे आलं की तुझ्याकडे ती पुस्तक तू वाचलं होतंस आधी मिलिंद बोके? तर मी इकडे मुंबई युनिव्हर्सिटीत
मास्टर्सची डिग्री घेत होतो सिनेमातलीच, पण मला व्हायचं होतं फिल्म क्रिटिक. त्यामुळे मी त्याचं शिक्षण घेत होतो. आणि इथे ऑफकोर्स राहायला म्हणून जे ऑड जॉब्स करायला लागतात, कोणाला असिस्ट कर हे कर, तेव्हा एकदा मधुर भंडारकरला असिस्ट करायला गेलो आणि सडनली खूपच जास्त चटक लागली मेकिंग प्रोसेसची. तर मग म्हटलं की याचं तर शिक्षण नाही आपल्याकडे, म्हणून मग मी अजून एक फिलिपिन्सला गेलो परदेशात शिकायला, जो प्रॉपर फिल्म डायरेक्शनचा कोर्स होता. सो त्यामुळे मग तिथे जाताना त्याच्या आधी जस्ट मी शाळा ही कादंबरी वाचली होती. तर मग 2-4 कादंबऱ्या कॅरी केल्या बरोबर जाताना, वपुंच्या, पुलंच्या आणि ही शाळा. तिकडे जे काही शिकत होतो ना ते सगळं शाळाला अप्लाय करायचं. अच्छा. की रोज आज स्क्रीन प्लेचं जर समजा लेक्चर झालं तर ते घरी येऊन मग ते सगळं या शाळा या पुस्तकावर लावून बघायचं की ते जे म्हणतायत शिक्षक ते याला लागू होतंय का, आणि ते मॅच व्हायला लागलं. आणि मग त्या विषयाचा आणि कादंबरीचा अभ्यास जास्त दांडगा होत गेला. आणि मग असा विचार आला की मग हीच आपली पहिली फिल्म असावी, एवढा अभ्यास झाला. आणि तो पहिलाच चित्रपट, त्यातून इतकी फेमस कादंबरी होती ती शाळा. म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते शाळा पुस्तक वाचल्यानंतर बरोबर शाळेतले दिवस आठवायचे. त्यामुळे म्हणजे तुझ्यावर एक बर्डनच आल्यासारखं असेल ना शाळा करता. हो, कारण ती सगळ्यांची आवडती कादंबरी, सगळ्यांची आवडती कादंबरी. आणि कादंबरीचं विशेष असं असतं वैशिष्ट्य की प्रत्येक जण आपली इमेज क्रिएट करत असतो डोक्यात. सो जेव्हा मी सिनेमा बनवायला घेतला तेव्हा मला त्यांच्या इमेजशी एक सलग व्हायचं होतं. सो आणि लकीली जसे व्हिज्युअल्स शाळाचे यायला लागले समोर लोकांपुढे, ते मॅच व्हायला लागले त्यांच्या व्हिज्युअल्सशी. त्यामुळे नॉर्मली तुम्ही जर बघितलं असेल तर असं क्रिटिसिझम होतं की कादंबरी छान, सिनेमा एवढा काही खास नाही. शाळाचं एक्झॅक्टली उलट झालं. सगळ्यांच्या मनात चित्रीकरण त्यांना दिसलं, तो त्याचा फायदा झाला. जेव्हा त्याला रौप्य पदक मिळालं तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती किंवा तुला काय समाधान वाटलं त्यावेळेला? मला तर खरं सांगू का, मला नॅशनल अवॉर्ड सिनेमाला असतात हेच माहिती नव्हतं. निर्मात्यांनी फॉर्म भरला होता, सगळं एंट्री त्यांनीच पाठवली होती. मला नॅशनल अवॉर्ड प्रेसिडेंटकडनं मिळणारे कुठले, तर ब्रेव्हरी अवॉर्ड्स हे आतापर्यंत ऐकलं होतं. तर सडनली जेव्हा मिळाला आणि असंच टीव्ही बघत बसलो होतो आणि न्यूज फ्लॅश व्हायला लागली, राष्ट्रीय पुरस्कार सुजय ढाके, राष्ट्रीय पुरस्कार सुजय ढाके, कळेच ना काय हे प्रकार आहे. आणि मग जे मीडियाचे फोन सुरू झाले तर मला आठवतं खूपच म्हणजे भारावून जाण्याचा एक्सपिरियन्स होता तो. आणि माझ्यापेक्षा जास्त मला आई वडिलांकडे बघून खूप आनंद व्हायला लागला, कारण योग्य निर्णय. मी जो काही निर्णय घेतला होता आणि आमच्या परिवारातल्या या क्षेत्रात कोणी नाही, तर ते असताना असं काहीतरी होणं एका घरामध्ये, हे फार इंटरेस्टिंग घडलं होतं. शाळानंतर तू वेगवेगळे अनेक चित्रपट केलेस वेगवेगळ्या विषयांवर, त्यांच्याविषयी सांग ना. सो दुसरा सिनेमा आजोबा म्हणून केला, कारण मला निसर्ग आणि प्राणी हे फार आवडतात. तर प्राण्यांविषयी काहीतरी करायचं, कारण ज्या पद्धतीने प्राण्यांची हालत आहे आपल्या देशामध्ये ती मला फार असं वाईट वाटतं त्या गोष्टीचं. म्हणून मग एकदा अशीच बातमी आली पेपरमध्ये की एका बिबट्याचा प्रवास वगैरे असं होता, की तो जुन्नरमध्ये विहिरीत सापडला आणि त्याला जेव्हा बाहेर काढून सोडलं तेव्हा तो मुंबईच्या दिशेने निघाला. आणि त्या रिसर्चरला कळलं की हा कदाचित मुंबईचा असेल, नॅशनल पार्कचा, जो भटकत नाशिक जुन्नर पर्यंत गेला होता. सो हे फार इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून मग असं वाटलं की ही आपण अख्खी जर्नी रिक्रिएट करूया एका बिबट्याबरोबर. आणि त्याच्यात असं वाटलं की आता हा जर विषय सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, आपण एकदम सुपरस्टार कोणतरी घ्यावं. म्हणून मग उर्मिला मातोंडकर यांना आम्ही अप्रोच केलं होतं आणि ती लकीली होही म्हणाली आणि आजोबा हा तिचा डेब्यू ठरला. ओके, मराठीतला डेब्यू ठरला. सो फुंत्रू मध्ये असं दुसरं की माझी जी इंजिनिअरिंग बाजू जी राहिली होती, जे मी 1 वर्षात सोडलं होतं, पण आवड तर त्या क्षेत्राची होतीच. सो ते सगळं मला एक्सप्लोअर फुंत्रू मध्ये करायला मिळालं, कारण मी कॉम्प्युटर इंजिनियर झालो असतो जर कम्प्लीट केलं असतं. आणि फुंत्रू हे कॉम्प्युटरने जे इन्व्हेन्शन होतील अजून इथनं पुढे, तर ते थोडी एकदम फ्युचरिस्टिक होती ती. आणि ऑफकोर्स म्हणजे मला असा स्वभाव आहे की वेगवेगळ्या जॉनराज मध्ये जाऊन अभ्यास करून तो मांडणे. सो असं विचार आला की मग कुस्तीवरती काहीतरी विषय आपण निवडावा. आणि महाराष्ट्र केसरी हे महाराष्ट्रात तरी खूप त्याचं वजन असतं, म्हणजे सीएम वगैरे स्वतः महाराष्ट्र केसरी अनाऊन्स करायला येतात, जो मल्ल फायनली जिंकतो. सो त्याला एक कल्चरली खूप मोठं महत्व आहे, कारण ऑलमोस्ट 70 वर्ष झाले महाराष्ट्र केसरी आपण बनवतोय.
अच्छा. म्हणून मग स्पोर्ट्स फिल्म. याच्यानंतरचा कुठला चित्रपट आहे, काय करतोयस तू? सो असं वाटलं की शाळा जेव्हा झाला होता तेव्हा असा विचार आला की श्यामची आई वरती काहीतरी करावं. द्रौपदीसी बंधु शोभे नारायण, द्रौपदीसी बंधु शोभे नारायण. आणि ते का तर लहानपणी काहीतरी 4वी-5वीत डीडी सह्याद्रीवर लागला होता तेव्हा बघितला असेल. पण व्हिज्युअल असं स्ट्रॉंग आठवतं की इतका ढसाढसा रडलो होतो आणि आईला जाऊन घट्ट मिठी मारली होती. तर तो अनुभव, ती मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे की ती कायमस्वरूपी लक्षात राहिली आणि असं वाटलं की काहीतरी करूया आता याच्याबद्दल. मग शाळा नंतर जेव्हा लगेच करायला गेलो तेव्हा तसं काय म्हणू, ऑडियन्सचा म्हणा किंवा निर्मात्यांचा पण तेवढा ओपननेस नव्हता की सर आता कशाला श्यामची आई वगैरे असं हे अप्रोच होता. मग गेले काही सिनेमा, मग तो विषय ठेवायला लागला बाजूला. मग काही सिनेमे झाले आणि कोविड जेव्हा झालं तेव्हा प्रत्येक जण, मी खूप जवळनं ऑब्झर्व केलं की ऑलमोस्ट प्रत्येक फॅमिलीत एक ट्रॅजेडी आहे. कोणी ना कोणी आपण गमावले आहेत कोविड मुळे. तर कुठेतरी एक नातेसंबंधांचा भास करून द्यायला लोकांना, जे आपली कॉन्टॅक्ट किंवा टच आपला सुटत चाललाय ना रिलेशनशिप्स या बाबतीत, तर त्यासाठी म्हणून मग परत विचार आला की श्यामची आई. आजकाल कुठलाही चित्रपट, सिरियल, नाटक काही बघितलं, मारधाड, हिंसा, सेक्स, भांडणं, भडकपणा, याच्याशी भडकपणा खूप आहे. श्यामच्या आई या विषयाकडे कसं काय आलंस? नाही, ते यासाठीच की कोविडमध्ये मी पण अनेक लोक गमावली आमच्या फॅमिलीमध्ये. आमच्या आत्याच्या तर फॅमिलीमध्ये ऑलमोस्ट सगळे पुरुषच गेले. तर ते खूप मोठे असे धक्के बसत होते सगळे. आणि असं एक कळून आलं की सगळे गेल्यावरती लोकांना त्या नातेसंबंधांचा रिअलायझेशन येत आहे. तर मग हे जर आपण आधी आणू शकलो, आपण सिनेमा मार्फत हे फिलिंग जर लोकांमध्ये रुजवू शकलो तर किती इंटरेस्टिंग होईल. हा जस्ट एक आलेला थॉट कोविडमध्ये. आई हा विषय, म्हणजे श्यामची आई पण जरा आपण बाजूला ठेवू, आई हा विषय खूप महत्वाचा होता या सगळ्यामध्ये. युनिव्हर्सल सब्जेक्ट, एकदम युनिव्हर्सल आणि इमोशन पण युनिव्हर्सल. सो मग पुन्हा वाटचाल गेली एक 8-10 वर्षापूर्वीच्या मेमरी बरोबर, जेव्हा शाळानंतर हा करायचा होता. आणि मग तेव्हा रिअलाइज झालं की श्यामची आई हा परफेक्ट ठरेल आत्ताच्या काळात. एकतर का तर हा तुम्हाला एक प्रचंड नॉस्टॅल्जिक करेल हा सिनेमा, आणि प्लस जुन्या पद्धती ज्या आपण काही विसरत चाललोय, ज्या अजूनही रेलेव्हंट आहेत, तशा गोष्टी आपण वापरू शकतो का आणि तशाने ही गोष्ट सांगू शकतो का, असा विचार माझा तेव्हा आला. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. आणि अशा दरम्यान मी एक इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो, जे की अमृता राव आहेत. सो मला ऍक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला का वाटलं हे करावं असं. मी जेव्हा तुमच्याकडे आलो, खरं सांगू का, मला काहीही माहित नव्हतं. वन फाईन डे माझा वाढदिवस होता. आम्ही डायनिंग टेबलवर, आमची जॉईंट फॅमिली आहे, डायनिंग टेबलवर सगळेजण बसलो होतो. दोन्ही मुलं, दोन्ही सुना, नातवंड, मी, माझे मिस्टर, आणि माझा वाढदिवस होता त्या दिवशी 24 डिसेंबर. त्या दिवशी साने गुरुजींचाही वाढदिवस असतो. ते आले एक फाईल घेऊन
आणि नुकतीच मी कोविडमधून बाहेर आले होते, डिप्रेशन मध्ये गेले होते, जास्ती कोणाशी बोलत नव्हते, गप्प गप्प असायचे. तर मिस्टर आले आणि त्यांनी फाईल दिली आणि ते म्हणाले, सगळ्यांनी ऐका, मम्मीला मी गिफ्ट देतोय, हे श्यामची आईची स्क्रिप्ट आणि सगळं अग्रीमेंट तुझं आणि त्यांच्याशी झालेलं अग्रीमेंट. आता हा चित्रपट मम्मी करणार आहे श्यामची आई. कारण मुलं म्हणत होती काहीतरी मम्मी बाहेर पडायला पाहिजे, आतापर्यंत आम्ही ती इतकं ऍक्टिव्ह आणि सतत काहीतरी करता नव्हतं. म्हटलं श्यामची आई म्हणजे माझ्या डोक्यात सिनेमा म्हणजे वेगळं, श्यामची आई. कारण ऑलरेडी त्याच्यावरती 2-3 चित्रपट येऊन गेलेत श्यामची आई वरतीच, नावही श्यामची आई. त्यामुळे श्यामची आई मी म्हटलं हो तू हा, कारण आम्हाला माहितीये दुसरा कुठलाही विषय घेतला तुला ते आवडणार नाहीये, तुला असेच चित्रपट आवडतात, त्यामुळे तू हा चित्रपट कर. आणि मग तुझी स्क्रिप्ट त्यांना दाखवली, ते स्क्रिप्ट अग्रीमेंट सर्व केलेली कॉपी माझ्या हातात दिली, पैसे तुला पूर्ण दिले होते आणि तू हा चित्रपट करणार आहे. अशा तऱ्हेने मी या सिनेमाशी जोडली गेली. त्याबद्दल मी माझ्या मिस्टरांना थँक्यू म्हणेन. त्यांनी अतिशय छान व्यक्ती निवडली की मला कुठेही काही तो चित्रपट करताना काहीही त्रास आला नाही, सगळं स्मूथ झालं आणि अतिशय उत्कृष्ट कलाकृती झाली. उत्कृष्ट तुझं दिग्दर्शन त्याला लाभलं. आणि मला सुरुवातीला म्हणजे श्यामची आई म्हणजे श्यामची आई असं सुरू झाला. श्यामची आई चित्रपट करताना तुला काय अनुभव आले, काही किस्से, काही आठवणी असतील तर सांग. नाही, मोस्टली तुम्ही माझ्या प्रवासात होतातच कंटिन्युअस, पण तुम्हाला आठवतं का आपण श्यामच्या आईचं घर शोधत होतो. हो, रेकीसाठी पण एक्झॅक्टली. तर केवढं कोकणात फिरलो आपण, म्हणजे तळ कोकण, वरचं कोकण, खालचं कोकण, सगळं पालतं. आपल्या त्या शाळेला जवळ विहीर पाहिजे होती, शाळा पाहिजे होती, जुनं त्या काळी दिसणारं मार्केट हवं होतं. इव्हन म्हणजे काहींची घरं जुनी होती पण त्यांनी नवीन फ्लोर लावले होते, फ्लोरिंग नवीन केलं होतं. अशा अनेक, काहींनी इलेक्ट्रिक स्विच बॉक्स लावले होते. पण इंटरेस्टिंगली आपल्याला गावखडीमध्ये, रत्नागिरीमध्ये गावखडी नावाचं एक गाव आहे, तिथे ऑलमोस्ट 300 वर्ष जुनं घर मिळालं. आणि सो हा सगळा रेकीचा प्रवास होता. किती म्हणजे आपण ऑलमोस्ट बंदर हवं होतं आपल्याला, एक बंदर हवं होतं, ती छोटी वेगळी बोट हवी होती. हो, जुन्या काळात असते तशी बोट हवी होती. सो हे सगळं शोधता शोधता आपण, मला आठवतं ना, म्हणजे हा एवढा मराठी सिनेमात होत नाही, पण ऑफकोर्स तुमचा सपोर्ट होता म्हणूनच की आपण 8-10 वेळा तरी जाऊन जात होतो. ते ड्रोन घेऊन आपण सर्व पाहत वरनं बघायचो आपण. मला आठवतं ड्रोन घेऊन वरती उडवायचो आणि बघायचो की कुठे काय इंटरेस्टिंग कुठली जागा दिसतीये का किंवा हे. तर ते एक इंटरेस्टिंग अनुभव होता तो. दुसरा की जसे कलाकार मिळत गेले, आपले कलाकार ज्या पद्धतीचे आहेत ते इतके काय म्हणू ऍप्ट बसले त्यांच्या भूमिकेला की असं वाटलं की एक खरंच आपण आता एका इंटरेस्टिंग प्रोसेसमध्ये निघालोय, जिथे आपण हा काळ उभा करू पाहतोय. आणि यांचे चेहरे आपण जुन्या ठेवणीतले जे लोक असतात किंवा त्यांचे चेहरे आपण तसे, भाषा सुद्धा सुक्तनकरांनी अतिशय सुंदर स्क्रिप्ट लिहिली आहे. येस, म्हणजे तो एक ज्या पद्धतीने सुक्तनकरांनी त्यांचा एवढ्या वर्षाचा दांडगा अनुभव लिखाणातला या अख्ख्या एका स्क्रीन प्ले मध्ये आणला ना, हा फारच काय म्हणू इंटरेस्टिंग होता. म्हणजे प्लस पॉइंट आहे म्हणजे त्या सिनेमाचा तो अनुभवाने आणि याच्यानेच येऊ शकतो तो. म्हणजे जरी मी लिहायला घेतली असती किंवा कोणी लिहायला घेतली असती, तितकी ती परिपक्व आणि मॅच्युअर म्हणतो ना आपण, तशी झाली नसते. श्याम, कुठल्या आईला आपला मुलगा पित्रा झालेला आवडेल? तुला आवडेल तुझ्या आईचा कोणी अपमान केलेला? वाईट वागताना आपला धाडस येते आणि चांगले वागताना मात्र शरम. हा कुठला न्याय? पुस्तक नाही काय नाही, पाठांतर करू तरी कुठून? उसने आणावे पुस्तक आणि सुवाच्य अक्षरात लिहून काढावे. मित्रांना चुकवून सगळी फुलं ओरबाडून आणलीस आणि आणून आणल्यास तर या कळ्या. आणि बाकी जे सहकलाकार जे होते ते सुद्धा मोस्टली आपण त्याच एरियातले घेतले. येस, आपण ऑलमोस्ट मेन आर्टिस्ट सोडले तर ऑलमोस्ट 100 कास्ट. हो, हे सगळे रत्नागिरी नाही तर पन्हाळा, जिथे आपण शूटिंग केलं तिथलेच होते. आणि सगळ्यांची टक्कल, खरोखरची टक्कल तर त्यांना करायला लावलं. किस्सा म्हणताय ना, खूपच इंटरेस्टिंग किस्सा आठवला. ओके, राजापूर, जेव्हा आपण रत्नागिरीतनं राजापूरमध्ये शिफ्ट झालो, राजापूरला शाळा शूट केली आपण तिकडे सगळी.
तर राजापूरच्या शाळेमध्ये मुलं हवी होती बसायला श्यामच्या वर्गातली. तर ती तर सगळी नवीन हेअरकट्स बिरकट्स वाली आली होती ना. तर आता हे मला माहितीच नाही. एडीनी सगळे पोरं बघितली, अच्छा ओके चला मुंडनला चला असं करून सगळ्यांना एक सलग काहीतरी 40 मुलं डायरेक्ट टक्कलच करतायत त्या दिवशी. बरं आता ह्यामधल्या काही जणांनी घरी सांगितलंच नाहीये की आम्ही बटूक होणार आहोत किंवा टकले होणार आहोत. आणि सो संध्याकाळी जेव्हा यांचे पालक यांना घ्यायला आले ते सडनली म्हणायला लागले, अरे ही काय अवतार केलाय वगैरे, आणि आम्हाला माहितीच नव्हतं वगैरे ते. तर त्याच्यात किस्सा असा की एडीजनी काय सांगितलं होतं, जो टक्कल करेल त्याच्यावर कॅमेरा येणार. त्यामुळे सगळ्या पोरांना पाहिजे होतं. सगळे लाईनीत उभा राहिले टक्कल करायला. सो त्यामुळे ऑफकोर्स या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जी ऑथेंटिसिटी आपल्या सिनेमाला आली ती फार इंटरेस्टिंग आली. आता मला त्यातलं गाणं भर जरी ग पितांबर दिला फाडून, ते गाणं इतकं लोकांच्या मनात बसलेलं आहे, इतकं ते फेमस गाणं आहे. तर त्याचं जे पिक्चरायझेशन केलंस तू त्याच्याविषयी थोडं सांग. मला असं वाटतं की म्हणजे मला स्वतः मी ते बघत असताना सुद्धा मला ते इतकं आवडलं, आणि स्क्रीनवरती ज्या तऱ्हेने तू घेतलंयस, ज्या तऱ्हेने तू पेश केलंय ते अतिशय सुंदर आहे. तर तुझं त्याच्याविषयीचं मत सांग, किंवा त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय होतं ते घेताना. आपण भरजरी हे गाणं महाभारताचा रेफरन्स देतात. कृष्ण मला वाटतं जरासंध होता की कोणावर तरी सुदर्शन चक्र चालवतो आणि त्यांचं त्यामध्ये बोट कापलं जातं आणि दोघी बहिणी बघत बसतात, पण द्रौपदी पळत जाऊन दुपट्ट्याचा तुकडा बांधते. आणि म्हणून द्रौपदीची जेव्हा अब्रू लुटली जात असते तेव्हा कृष्ण ती होऊ देत नाही. तो कंटिन्युअस ते हे करतो. तर हा रेफरन्स इतका स्ट्रॉंग आपण महाभारतामुळे ऐकलेलाच आहे. माझ्या डोक्यात असं चाललं होतं की कोकणामध्ये जी भाऊबंदकी आहे त्याला मी हे सगळं कसं रिलेट करू फायनली. आणि सीन पण इंटरेस्टिंग मुद्द्यावर येतो जेव्हा आई श्यामला सांगते की तू मोठ्या भावाचे पाय चेपून दे, आणि तो नाही म्हणतो, आणि तेव्हा उदाहरण म्हणून आई हे देते आणि आई हे त्याला गाऊन दाखवते की असं झालं. तर मी काय केलं की त्यावेळेसचे हे सगळे जे आता तुम्ही इमेजेस बघताय त्यावेळेसचे इमेजेस काढले मी की त्यावेळेस समकालीन काय काय चाललं होतं. मग असं कळलं की काही लोकांचे पती हे जेलमध्ये होते कारण ते ब्रिटिश विरोधात आक्रमक त्यांची रेव्होल्युशन करत होते, आणि इतर समाजात त्यावेळेस काय चाललं होतं. आणि अशा पद्धतीने घरामध्ये त्यावेळेस आई अंगाई गीत किंवा हे कशा गायच्या हे त्याला जोडून आपण ते गाणं शूट केलं. आता श्यामची आई हा चित्रपट करताना किंवा हा चित्रपट म्हणजे तू पूर्ण केलास तेव्हा तुला लोकांना या चित्रपटाच्या माध्यमातून काय सांगावंसारखं वाटतंय? एकतर श्यामची आई हे पुस्तकच लिहिलं गेलं होतं एका मेसेजसाठीच की आईची शिकवण, संस्कार आई, आणि ते कुठल्या वयात व्हावे, ते कशा पद्धतीचे असावे. आणि त्याच्यामध्ये मला भावलेल्या काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत्या, जशा कळ्या तोडायच्या नाहीत. किती छोटीशी गोष्ट आहे पण इतकी काय म्हणतात पूरक आहे ती मानव म्हणून आपल्याला, की जसं कळ्या तोडायच्या नाही तसंच कोणाला इजा नाही करायची, तसंच जनावरांना त्रास नाही द्यायचा, हे सगळं. दुसरं की पोहणं आलं पाहिजे, हे किती महत्वाची गोष्ट आहे की आई जर लहानपणीच म्हणते की पोहणं आलं पाहिजे तर त्याचं मोठं होऊन जे आपल्याला हे की आपण कुठे गेलो धाडस आहे, एक्झॅक्टली धाडस अंगी हवं असं तिचं वाक्यच आहे. आणि ते धाडस व्हावं, तुम्ही उद्या दिलखुलास कुठेही उडी मारू शकायला हवं कुठल्याही पाण्यात, म्हणजे ते शेवटी तुम्हालाच मजा करता. या संस्काराचा उपयोग जेव्हा पुढे जाऊन मोठा होतोय तेव्हा त्याचा झाला असं मी म्हणेन. अजून मी सांगतो की मला भावलं काय की श्यामची आई ही जशी आपल्या डोक्यात एक इमेज आहे की ती 40-50शीतली बाई जिने हे काहीतरी संस्कार केले, तसं नसून पूर्वी लग्न लवकर व्हायची, 13व्या-14व्या वर्षीच व्हायची. बाय द टाइम श्यामची आई ही 20-21 वर्षाची, तिला 3 मुलं होती. बाय द टाइम ती 25 होती, तिला 6 मुलं होती. 6 मुलांना ती सगळ्याच मुलांना संस्कार देणार.
मग या चित्रपटाचं नाव श्यामची आई असं का? तिने सगळ्या मुलांना सारखेच संस्कार दिले असणार ना. तिला असं दिसून आलं की श्याम थोडा वेगळा आहे, श्याम खूप हुशार आहे या सगळ्यांमध्ये, आणि श्यामची त्याही वयात त्याची स्वतःची मतं आहेत जो ते मांडतो, जे इतरांना नाही आहेत. आणि श्यामला सामाजिक भान त्या काळात असून, त्या वयात असून त्याला खूप जास्त आहे. आईला कायम वाटत राहिलं की श्याम अशा पद्धतीने स्पेशल आहे. कारण अनेकदा मी तुला माझ्या मनात यायचं, मला सुजयला हे विचारायचं, पण तू इतका कामात असायचं त्यामुळे मला ते त्या क्षणाला, आणि तू डिस्टर्ब. तुम्ही जर बघितलं सगळ्या भावंडांमध्ये जर क्रांतिकारी कोण झाला ब्रिटिशांविरोधात भांडायला, तर तो एकटा श्याम झाला. आईला पण तो वेगळेपणा त्याच्यातला एक्झॅक्टली. तर तेच आहे की एवढी निर्मळ आई एखादा रेव्होल्युशनरी कसं घडवू शकते, हाच एक मुद्दा मला फार इंटरेस्टिंग सापडला जेव्हा मी कादंबरी वाचली, आणि म्हणूनच पुन्हा एकदा बनवायचा निर्णय घेतला. दुसरं मी सांगत होतो तो मुद्दा की आई गेलीच मुळात 35व्या वर्षी. आपण बघतोय एक 25 वर्षाची मुलगी लिटरली तिच्या 7-8 वर्षाच्या मुलाला असे संस्कार देते, जी स्वतःच एक स्त्री म्हणून, एक बाई म्हणून घडलीच नाहीये. म्हणून ती श्रेष्ठ की एका मुलीनेच ऑलमोस्ट एका लहान मुलाला घडवलं आणि तो एवढा मोठा क्रांतिकारी झाला. त्यांच्या आयुष्यात विनोबा भावे, लोकमान्य टिळक, गांधी, आंबेडकर, येस, असे अनेक लोक त्यांच्या लाईफ मध्ये येऊन गेले. SM जोशी, आगरकर, त्यांचा सगळ्यांचा इम्पॅक्ट साने गुरुजींवर होता. आणि ते फारच बेधडक होते. म्हणजे एक प्रचंड हुशार त्या काळी बरं का. त्यांना मोडी, मराठी, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश ह्या भाषा यायच्या. त्यांनी कित्येक फ्रेंच नॉवेल्स त्या काळात मराठी लोकांना वाचता यावेत म्हणून मराठीकरण केलं. जवाहरलाल नेहरूंचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे त्यांनी भारताचा शोध या नावाने मराठी लोकांना वाचता यावं म्हणून जेलमध्ये बसून लिहिलं. सो एवढा हुशार माणूस, आणि आपण असं त्यांना ना काय म्हणू, श्यामची आई, संस्कार, गोड मुलगा, खट्याळ मुलगा इथपर्यंतच लिमिट करून ठेवलं. बरोबर. पण एवढा मोठा क्रांतिकारी, एवढा विद्वान, म्हणजे त्या काळात, समकाळात तसा विद्वान जर आंबेडकरांशीच कम्पेअर होऊ शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी दलितांसाठी काम केलं. एकमेव माणूस ज्यांनी पंढरपूरचं मंदिर हे दलितांना उघडं केलं. आजही आपण दलितांना बाहेर ठेवत असतो, पण त्या एका माणसामुळे आज दलित पंढरपुरात जाऊन देवाचं दर्शन घेऊ शकतोय. सो हे कुठेतरी आलं पाहिजे होतं. हे श्यामची आई नुसतं ते लहान मुलाचा खटाळपणा आहे नसून हे आहे. तुम्ही बघितलं असेल तर ज्या पद्धतीने आपल्याला मदत झाली लोकांकडून पण, लोकली किंवा कोल्हापूरमध्ये पण, विषय ऐकता क्षणी समोरचा माणूस समोर येऊन मदत करत होता. सो काहीतरी आहे ज्याने लोकांची नाळ या सिनेमाला जोडली, या विषयाला जोडली गेली आहे. त्यामुळे किती जरी म्हटले की का, आत्ता का, कशाला वगैरे वगैरे, तरी आपले संस्कार तेच राहतात. बरोबर. मराठी संस्कार आहेत ते टिपिकल. तर त्यामुळे आपण शेवटी आपलं एक प्रकारे ते बायबलच आहे संस्कारांचं, तर आपण त्याच्याकडे जाणारच पुन्हा पुन्हा. मी म्हणतो तुम्ही यू विल बी सरप्राईज की आजपासून 20 वर्षांनी मी खरंच भविष्यवाणी करतो तुमच्या चॅनलवर की कोणाला तरी पुन्हा एकदा वाटणार आहे. हो, कारण ऑलरेडी 4 चित्रपट येऊन गेले. आपला हा 5वा चित्रपट आहे श्यामची आई. कारण आई हा विषय कधीच संपणारा नाही. आता आपण 35 वर्षापर्यंत दाखवलं, कोणीतरी पुढे अजून दाखवेल एक्झॅक्टली की आई हा विषय कुठेपर्यंत जाऊ शकतो. नाव श्यामची आईच असेल, परंतु ते अडॅप्टेशन करतील, ते त्या काळासाठी म्हणून त्याला रूपांतर करतील. बरोबर. पण विषय जाणार नाही. कोणतरी एक तरुण फिल्म मेकर येऊन त्याला काहीतरी, जसं मला कादंबरीत हे दिसलं की आई तरुण असतानाच गेली, तर एक मुलीने संसार केलेली ही फिल्म आहे खरं तर, तसं त्याला अजून काहीतरी कादंबरी वाचून वेगळं सापडेल. एकंदरीत हा सिनेमा हा तुम्हाला खूप जुन्या आठवणीत, आपल्या आजीची आठवण, आपल्या आईची आठवण, आपण जे घरं जुनी सोडून आलो, आपल्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलो, आपण आपली उन्नती बघितली, तर त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची आठवण करून देणारा हा सिनेमा तुमच्यासाठी ठरेल. सो माझं असं आव्हान आहे की तुम्ही नक्की, आणि बनवलाच गेला थिएटरसाठी म्हणून आहे, तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या फ्रेम्स हे सगळं बघता
तुम्हाला एक वेगळा अनुभव देऊन जाईल. दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट, आपण एक खूप मोठं धारिष्ट केलं ते म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे. सुजय, जेव्हा या चित्रपटाचं शूटिंग चाललं हम्म. होतं, पूर्ण दिवस मी होते तिथे, तर अनेकदा हा पाहताना मला माझ्या आईची खूप आठवण येते. हम्म. कारण एक 4-5 वर्षापूर्वी माझी आई गेली तेव्हा मला आई काय करायची, कसं आपल्यासाठी, हे सगळं आठवत होतं मला. बरोबर. तू तर प्रत्यक्ष शूट करत होतास, त्या आधीचा इतका तू अभ्यास केलाय, तर तू कुठल्या क्षणी भावूक झालास की नाही? हो, असे अनेक इन्स्टन्सेस आहेत जिथे मी भावूक झालो. एक पर्टिक्युलरली खूपच स्ट्रॉंग, म्हणजे त्या दिवशी म्हणजे मी मॉनिटरवरनं पण उठून गेलो की छोटा श्याम हा आता मावशीकडे चाललाय शिकायला. हो, आठवलं. हा, आणि त्यांच्याकडे परिस्थिती नाही, आता पैसे नाही आहेत, तर तो म्हणतो की मी औंधच्या संस्थानात जातो जिथे फुकट शिक्षण होतं. तेव्हा आईचा एक डायलॉग आहे की तू खूप शिक, खूप मोठा हो आणि शिक्षण सोडू नकोस. हे जेव्हा मी ऐकलं ना, म्हणजे तेव्हा माझी आईने एक्झॅक्टली हे सांगितलं होतं जेव्हा मी फॉरेनला सिनेमाचं शिक्षण घ्यायला जात होतो. कारण आमचं, मला आठवतं, लोनवर चाललं होतं सगळं प्रकरण आणि आमचंच घर घाण होतं त्यावर. त्यामुळे आई मला जाताना अगदी म्हणाली होती, आणि इतकं गोड नाही पण एक प्रकारे जरा स्ट्रॉंगलीच तो मेसेज पण होता की जातोस तर वेड्यासारखं शिक आणि झपाटून शिक. हे आपल्याला येतंय, हे क्षेत्रच नाही असं नको, सर्वांगीण त्याचं हे बघून शिक. तर त्यावेळेस मला एकदम असं म्हणजे अस्वस्थच झालंय ऑलमोस्ट. आणि मग मी, म्हणजे तुम्हाला आठवत आहे, मी मॉनिटर सोडूनच गेलो हो, होतो. हो. म्हणून मी मुद्दाम तिला विचारलं, असा कुठला क्षण होता का की तू भाविक झालास, हो, एकदम भावुक झालास? खूपच. आणि ऑफकोर्स असे तर खूपच हे आहेत. मलाही असंच आईने फेकलं होतं स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग कसं येत नाही, बघू बरं, बुडाला तर मी घेईन जबाबदारी म्हणे. पण अशा काही इन्स्टन्सेस आहेत. माझं निसर्ग प्रेम हे आईकडनंच येतं अच्छा. की कोणाला मारायचं नाही, हे नाही करायचं. आम्ही तर म्हणजे छोटे झुरळ बिळर पण मारत नाही, हकलतो घरातनं. तर हे अशा छोट्या छोट्या हा. गोष्टी आईकडनं आल्या, त्यावेळेस भावुक व्हायला होतं. सुजय, मला वाटतं हा आपण आजचा एपिसोड इथे संपवूया. खूप विषय आपण, बोलायचे, मला वाटतं एकदा आणि सिनेमा रिलीज होईल ना, त्याच्यानंतर पुन्हा त्यानंतर भेटूया. एकदा पुन्हा भेटूया. हो. आज नवरात्र आहे. नवरात्रातल्या 9 दिवसात रोज देवीचे एक एक रूप जागरूक होत असतं. विद्या, लक्ष्मी, सरस्वती, तसंच स्त्रीची सुद्धा अनेक रूपं असतात. या प्रत्येक रूपात तुम्हाला देवीचं दर्शन घडतं. तर आजच्या या नवरात्री निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीसाठी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.